बीड जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची निलंबित पोलिसांसोबत होळी। अंजली दमानियांकडून फोटो पोस्ट। हत्या प्रकरणाचा खटला सुरू असताना हा प्रकार चुकीचा, दमानियांची टीका। सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीडच्या शिरूर कोर्टाचा आदेश। प्रयागराजमध्ये अटक केलेल्या सतीश भोसलेला विमानानं मुंबईहून संभाजीनगरला आणलं। बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर अज्ञातांनी जाळलं। वनविभागानं बुलडोजर चालवल्यानंतर रात्री 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं लावली आग। जयंत पाटलांबाबत अंदाज लावणं कठीण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। तर बारामतीमध्ये जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। शिंदे अजितदादांची महायुतीत परिस्थिती खराब, त्यांनी काँग्रेसमध्ये यावं। नाना पटोलेंची खुली ऑफर। तर भगवा रंग परवडणाऱ्यांनी महायुतीत यावं, शिंदेंचं प्रत्युत्तर। पुण्यामध्ये रॅपर हनी सिंगच्या कार्यक्रमापूर्वीच मोठा राडा। गर्दी न आवरल्यानं शोच्या प्रवेशद्वारावर पोलिसांकडून लाठीचार्ज। खराडी परिसरात आज हनी सिंगचा लाईव्ह कॉन्सर्ट। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाक। आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचे 7,000 कोटी रुपये वळवले। संबंधित मंत्री अजितदादांकडे मांडणार गाऱ्हाण। राजकीय नेत्यांकडूनही धुळवड साजरी। एकनाथ शिंदेंची नातवासोबत होळी। भास्कर जाधवांनी नाचवली पालखी। गुलाबराव पाटील आणि संजय राठोडांनी केला डान्स। तर देशभरातील नेत्यांकडूनही रंगांची उधळण। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भारतीय संघाच्या जुन्या सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी। इंटरनॅशनल मास्टर्स लीग निमित्त सर्व खेळाडू एकत्र। युवराज सिंग, अंबाती रायडू, युसुफ पठाणला रंगवलं।